आभाडी आज सजला, उत्सव तीन रंगाचा आभाडी आज सजला. नतमस्तक होतो ज्यांनी आपला भारत देश घडवला. नतमस्तक होतो ज्यांना आपला भारत देश घडवला. आदरणीय व्यासपीठ, मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्र, आज दिनांक 26 जानेवारी 2024. मित्रांनो, आज आपल्या भारताचा प्रजासत्ताकवाद दिन. मित्रांनो, जर आपण विचार करूया, लोकशाही आणि आपला भारत देश जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. आणि त्या लोकशाहीची ताकद जर म्हटली ना तर इथली जनता. परंतु आपण काय करत असतो, आपल्या देशाचा राज्य हा गलत व्यक्तीच्या हातात देतो आणि 3 वर्षापर्यंत त्या गलत हातात गेलेला आपला राजकारण, तो व्यक्तीच्या हातात गेलेला राजकारण तो गलत प्रमाणे चालवतो आणि आपल्या देशाला अशा स्थितीमध्ये आणून सोडतो, त्या स्थितीमध्ये निघण्याही बाहेर असतो. मित्रांनो, जर 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत देश स्वतंत्र झाला, परंतु 26 जानेवारी 1950 ला खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला संविधान हा अंमलात आला. त्या संविधानाचं पालन सर्वांनी केलं पाहिजे असं मला वाटतंय. परंतु आपण विद्यार्थी जीवनात जेव्हा आपण शाळेच्या गेटच्या अंदर येत असतो, तिथं हर एका शाळेमध्ये लिहिलं असते, यावं ज्ञानासाठी निघावे सेवेसाठी. गरज नाही, मी आता तुम्हाला थोडक्यात सांगतोय. मित्रांनो, जर काही विद्यार्थी असेल तर ते खऱ्या अर्थाने पालन करतात आणि ते कधी जीवनात अपयश होणार नाही. आणि जे विद्यार्थी या गोष्टीचा पालन करत नाही ते अपयश होतील. असं का, तर वारंवार सर वगैरे सांगत असतात आपल्याला का आपल्याला हा कार्य करायचं आहे, परंतु आपण तत्पर होत नाही. सर मला हा कार्य करायचं आहे, तर हे आपली चूक असते. कारण की आपण शाळेतच आपल्या नियमाचं पालन करत नाही, तर आपण समाजामध्ये काय पालन करू शकतो काय? नाही. म्हणून मित्रांनो, शाळेत येताना आपल्याला एक गोष्टची जाणीव करून घेतली पाहिजे की मला शाळेत आल्यानंतर मला सरांनी सांगलेले कार्य किंवा सरांच्या आज्ञेचं पालन मला करायचं आहे. जोपर्यंत विद्यार्थी जीवनात हे गोष्ट आपण धरणार नाही किंवा पकडणार नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने विद्यार्थी नाही. शिस्तीचं पालन करणं म्हणजे काय? सर म्हणतात वारंवार सर्टिंग करा किंवा काही करा, परंतु आपण करत नाही. कोणता कार्य सांगतात तो कार्य अपूर्ण करून ठेवतो आणि तो कार्य पुरा करत नाही. हा आहे विद्यार्थ्यांचा अपयश. या जीवनात विद्यार्थ्यांमध्ये असं अपयश आला तर आपला राजकारण आपल्या हातात आल्यावर आपण काय तो व्यवस्थित चालवणार का? मला तुमच्याकडून उत्तर द्या. आपण चालवू शकणार का? कारण की आपण शाळेची राजनीती नाही चालवू शकत, तर काय बाहेर समाजातली राजनीती चालवू का? चालवू? तर मग आपल्याला आज 26 जानेवारी 2024 75वा गणतंत्र दिवस असून आजच्या दिवशी सर्वांनी, मित्रांनो, माझी विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की शांतता ठेवा थोडी, आणि जे माझी गोष्ट असेल तिथं मी चुकेल तिथं मला तुम्ही सांगू शकता की दादा तू इथं चुकला. ठीक आहे सर? तर मित्रांनो, आजच्या दिवशी आपल्याला शपथ घ्यायची आहे की मी एक विद्यार्थी आहे आणि या विद्यार्थी जीवनात मी काही असं कार्य करीन ज्या कार्याला माझे शिक्षक, समाज आणि जग हा जाणून घेईल. आणि ज्या दिवशी त्या गोष्टी आपल्या जीवनात घडतील त्या दिवशी नक्की तुम्ही यशस्वी होणार. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना वर्गात बसू देत नव्हते, परंतु त्या खिडकीतून त्यांनी अभ्यास घेतला. ते म्हणाले काय माझ्याकडे फाटला शर्ट आहे म्हणून? ते म्हणाले का मला माझ्याजवळ काही आहे नाही म्हणून? की ते म्हणाले का मला वर्गात बसू देणार नाही म्हणून? ते फक्त संघर्ष करू लागले आणि आज एवढे मोठे शिल्पकार झाले. त्यांनी आपल्या भारताचा संविधान लिहिला. आपल्या भारत देशातच नाही सर, तर संपूर्ण जगात संविधान आपल्या भारताचा प्रथम आहे असं मला वाटतं. आणि मी गौरव करते की या महा धरतीमध्ये, या भारत देशामध्ये मी जन्माला आलो. मला असं वाटतंय की माझे काही पुण्य असतील, ते पुण्य मला आता मिळत आहे. कारण की हे धरती हे वीरांची आहे, हा बलिदानाची आहे, महावीरांची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजगुरू भगतसिंग सुखदेव या धरतीमध्ये गेले. हे धरती ही माझी आहे. अरे आम्ही भारताचे लोक आहोत, तर आपल्या भारत देशाला जपून ठेवू आपण. परंतु
जपून केव्हा ठेवू? ज्या दिवशी एक विद्यार्थी बनू त्या दिवशी. कारण की शालेय जीवनामध्ये जे गोष्ट आपल्याला शिकायला मिळते किंवा जे गोष्ट आपल्याला कळते ते समाजात कळते. शालेय जीवनात शिकायला नाही मिळत तर समाजात शिकायला मिळते. कारण की समाज पण एक शिक्षक आहे असं मला वाटते. पहिले गुरु आपली माता पिता, दुसरे गुरु म्हणजे शिक्षक आणि तिसरे गुरु मला वाटते समाज. जेव्हापर्यंत तुम्हाला समाज शिकवणार नाही, जेव्हापर्यंत तुमची परिस्थिती तुम्हाला शिकवणार नाही, तेव्हापर्यंत तुम्ही या जगात यशस्वी होणार नाही. म्हणून आजच्या दिनी सर्व विद्यार्थ्यांनी मी स्वतः आज शपथ घेते की मला सांगितलेले सर्व कार्य किंवा मला आलेले कार्य मी सर्व संपूर्ण करीन आजच्या दिनी. एवढे बोलून आपले 2 शब्द समाप्त करतो.